हिंदू जनजागृती समितीकडून बेटी सुरक्षित राष्ट्र सुरक्षित अभियानाचा प्रारंभ। हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं सातारा येथील हॉटेल लेक व्ह्यू सभागृहात कॉर्पोरेट जिहाद विरोधी विशेष परिसंवादाचं आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे आणि सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू स्वाती खाडे यांनी उपस्थितांना संबोधित केले। रमेश शिंदे यांनी आपल्या भाषणात काही कॉर्पोरेट आस्थापनांमधील घटनांचा उल्लेख करत हिंदू समाजानं सावध राहण्याचं आवाहन केले। तसेच त्यांनी कॉर्पोरेट जिहाद या विषयावर सरकारकडे काही मागण्या करण्यात आल्याचं सांगितले। कार्यक्रमात त्यांनी विविध सामाजिक आणि धार्मिक विषयांवर आपली मतं व्यक्त केली। सद्गुरू स्वाती खाडे यांनी धर्मशिक्षणाचे महत्त्व, कुटुंब व्यवस्थेची भूमिका आणि समाजातील नैतिक मूल्यांविषयी विचार मांडले। त्यांनी धर्मशिक्षणाच्या माध्यमातून समाजात जागृती निर्माण करण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमादरम्यान हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं बेटी सुरक्षित राष्ट्र सुरक्षित या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला। अभियानाच्या लोगोचं अनावरणही यावेळी करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात शंखनादानं झाली। सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भक्ती डाफळे यांनी केले। कार्यक्रमानंतर शंका निरसन सत्राचं आयोजन करण्यात आले। आयोजकांच्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील 700हून अधिक नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला। यावेळी तेजस्विनी घोरपडे भाजप महिला मोर्चा सातारा जिल्हा अध्यक्षा, मारुती शिंदे मार्सिया मेट्स आस्थापनाचे मालक, प्रकाश शेळके शिवसेना वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष, अस्मिता लाड विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी, अधिवक्ता दत्तात्रय सणस अखिल भारतीय हिंदू महासभा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, अधिवक्ता संजय शिंदे मनोज देशमुख राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, हरिभक्तपरायण विजय महाराज लोणीकर धनंजय देशमुख अध्यक्ष, पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर ट्रस्ट सातारा, शिवाजीराव तुपे जिल्हा संयोजक महाराष्ट्र मंदिर महासंघ, मोहन शिंदे उद्योजक, जितेंद्र वाडेकर विश्व हिंदू परिषद तसेच फलटण तालुक्यातील नाईक बांबोडवाडी येथील तातमगिरी मठाचे विश्वस्त उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट DSP न्यूज लाईव्ह।